कापूस पिकावरती पहिली फवारणी लागवडीनंतर 25 ते 40 दिवसादरम्यान रसशोषक किडीचा प्रादुर्भाव पिकावरती दिसून येताच घेणे गरजेचे आहे। यामध्ये जर आपल्या कापूस पिकावरती मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जर कमी प्रमाणात असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण एसिफेट 75% SP हा घटक असणारं कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक आपण त्या ठिकाणी घेऊ शकता। याचं प्रमाण 15 लिटरच्या पंपाकरिता 20 ते 25 ग्रॅम वापरायचं आहे। यासोबत आपण बायोविटा एक्स हे टॉनिक पिकाच्या जोमदार वाढीसाठी तसेच जास्त फुटवे येण्यासाठी बायोविटा एक्स हे टॉनिक आपण 40 मिली प्रति 15 लिटरच्या पंपाकरिता वापरायचं आहे आणि त्यासोबतच 19-19-19 हे विद्राव्य खत 80 ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे। किंवा जर आपल्या कापूस पिकावरती रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मध्यम किंवा जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळी आपण उलाला हे कीटकनाशक 8 ते 10 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपाकरिता यासोबत बायो R303 हे 30 मिली प्रति 15 लिटरचा पंप आणि यासोबतच 19-19-19 हे विद्राव्य खत 80 ग्राम प्रतिपंप वापरून आपण फवारणी करायची आहे। मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपल्या कापूस पिकावरती रसशोषक किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे त्यानुसार आपण कुठलंही एक कॉम्बिनेशन वापरून फवारणी घेऊ शकता। दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा।